चला आता प्रेक्षकांत छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. गोरसेबी आणि वर्तकनगर द बेस्ट टीम टिल नाव. महेश भालेराव यांचं नेतृत्व आणि कर्तृत्व आणि रवी मुंबक सारखा हिरा तुम्हाला वर्तकनगर या संघात पाहायला मिळणार आहे. आणि जर आपण द ग्रेट मराठा स्वयं 11 गोरसेबी या संघाचा विचार केला तर नॉट आउट भावेश पवार आणि पूर्ण टीम तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. बघा तुमची क्षमता तुमची ताकद काय आहे ते मैदानाच्या बाहेर नाही तर मैदानाच्या आतमध्ये दाखवणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि पाहूया या ठिकाणी क्षमता कुठल्या संघाची वरचढ आहेत. माझ्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन आहेत माझे साथी समालोचक मित्र अक्षयजी साटम. सामना 4 षटकांचा असेल याची दखल दोन्ही संघांनी घ्यायची आहे. नाणेफेक जिंकून गोरसेबी द ग्रेट मराठा स्वयं 11 गोरसेबी या संघाने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि फलंदाजी करणार आहे आनंद 11 वर्तकनगर हा संघ. चला 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. कुठलाच वेळ न घेता प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत द सिनेमॅटिक पिक्चर या यूट्यूब वाहिनीवरून. आणि आता मात्र एक दर्जेदार सामना सुरू होणार आहे. बघा कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. जर आपण गोरसेबी या संघाचा आढावा घेतला 30हून जास्त टुर्नामेंट्स त्यांनी जिंकलेले आहे. पण ही गोष्ट देखील मान्य करायला हवी की जुचंद्र परिसरामध्ये एकही नाही. ही देखील गोष्ट मान्य करायला हवी. आणि तो किल्ला जिंकण्यासाठी कित्येक प्रयत्न झाले आणि हा प्रयत्न देखील असेल की जुचंद्रचा गड जिंकायचा आहे. पाहूया आजच्या दिवसात तो गड जिंकला जाईल का. त्या विपरीत विचार केला वर्तकनगर संघाचा दबदबा या मैदानावर कित्येक वर्षांपासून राहिलेला आहे. महेश भालेराव आणि रवी मुंबक मात्र या मैदानाला आपलं घर समजतात. तर एक चांगली चुरस तुम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. आनंद 11 वर्तकनगर वर्सेस द ग्रेट मराठा स्वयं 11 गोरसेबी. प्रत्येक विकेटसाठी सन्माननीय मोहनजी रवींद्र पाटील द ग्रेट मराठा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. गेम ऑन होतोय. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. पहिला चेंडू भावेश पवार घेऊन येताना बॅटर आपण बघतोय राहुल कश्यप एका साइडला कल्याण कुमार. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. ऑल द बेस्ट. तर देऊया पाहूया पहिला बॉल भावेश पवार लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक खेळायचा होता पण मात्र पहिल्याच बॉलवर राहुल कश्यप होतोय बाद आणि 500 रुपयाचं बक्षीस मिळेल द ग्रेट मराठा संस्थापक अध्यक्ष सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांच्याकडून भावेश पवारला. करायचा होता आणि पूर्णपणे शफल होऊन खेळायचा होता. क्रिस बॉक्सच्या मागे जाऊन खेळला होता स्ट्रोक पण प्रॉपर कनेक्शन होऊ शकला नाही. आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण अक्षय भोईरच्या वतीने पाहायला मिळालं आणि पहिल्याच बॉलवर पहिला विकेट बाद होतोय आनंद 11 वर्तकनगर या संघाचा. नक्कीच ही खासियत आहे भावेश पवारची. एक मोठं नाव आहे मात्र पहिल्याच चेंडूवरती विकेट डाऊन झालाय. राहुल कश्यप या मैदानावर नेहमीच दबदबा त्याचा देखील राहिलाय आणि त्याला मात्र आता 0 वरती परतावं लागलंय. पहिलाच विकेट. द ग्रेट मराठा जुचंद्रचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांच्याकडून स्वयं 11 गोरसेबी या संघाला मनपूर्वक शुभेच्छा आलेल्या आहेत. शुभेच्छेचा स्वीकार. धन्यवाद भाई. पहिल्याच बरोबर पहिला विकेट. यावेळेस सरळ खेळण्याचा प्रयास झाला होता. फॉलो मध्ये भावेशचा थ्रो. हो थोडंसं इंचाचं अंतर बाकी राहिलं होतं पण मात्र या 2 धावा वेगाने पळून पूर्ण केलेल्या आहेत. आणि आनंद 11 वर्तकनगर संघाला माहिती आहे की एक धाव महत्वाची आहे. एक धाव म्हणजे श्वास. आणि पाहूया या ठिकाणी एक पोल देखील TCP लाईव्हचं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळतोय की वर्तकनगर संघ 50च्या पलीकडे जाईल का पहिल्या 4 षटकांमध्ये. चला वोट करा. नक्कीच वोट देखील करू शकता. आणि त्यानंतर TCP लाईव्ह आमचे या ठिकाणी सज्ज झाले. 2 धावा फलकावरती 2 चेंडू. नेक्स्ट बॉल. यावेळी मात्र ऑन दी अप खेळायचं होतं. ऑन साइडला फ्लिकचा फटका. 1 धाव फलकावरती धावा 3. बघा बॉलचा पेस इतका जबरदस्त आहे आणि त्याचमुळे फलंदाज देखील पूर्वनियोजित फटका लगवू शकत नाहीये. तेच कुठेतरी या षटकामध्ये पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवर विकेट मिळाला त्यानंतर डबल त्यानंतर सिंगल आणि धावसंख्या झाली आनंद 11 वर्तकनगर संघाची 1 गडी बाद 3 धावा. नवीन फलंदाज विकी याला पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये इनफिल्डच्या आतमध्ये सहज सोपा कॅच कॅरी केला जातो आणि बसतोय दुसरा धक्का टीम आनंद 11 वर्तकनगरला.
रवींद्र पाटील यांच्याकडून या विकेटसाठी देखील मिळतील 500 रुपये भावेश पवारला. प्रत्येक विकेटसाठी गोरसाहेबी संघाला 500 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे. आणि दोन प्रमुख फलंदाज विकी आणि राहुल होत आहेत बाद. धावसंख्या फक्त आणि फक्त 3. दबदबा राहिला या ओव्हरमध्ये भावेश पवारचा. आणि का म्हटलं जाते भावेश पवार मॅन इन फॉर्म, त्याचं उत्तर देखील दिलं जातंय. द ग्रेट मराठा सर्वे सर्वा मोहनदादा पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आणि सर्व संघांना आज पारितोषिक देखील लावलं जाते बायांच्या माध्यमातून. आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा पारितोषिक आहेच ना. ऑडियन्स कॅचसाठी बक्षीस देखील प्रेक्षकांना मिळणार आहे. द ग्रेट मराठा जुचंद्रचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांच्याकडून. तर प्रेक्षकांना देखील चार्ज राहा आणि तुमच्याकडे जर बॉल आला जो सीमारेषेच्या बाहेर जातोय षटकार, तर तुम्ही कॅरी करू शकता. वाह, आता कुठला तरी स्पीडोमीटरचा काटा वाकला असता, इतक्या वेगाने हा बॉल हाताळला गेला होता. जवळपास 140 किलोमीटर पर आरच्याहून जास्त वेगाने हा बॉल हाताळला गेलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 याकडे. शेवटचा बॉल असेल फर्स्ट ओव्हर मधला. लेफ्ट आर्म राउंड विकेट भावेश पवार. शेवटच्या क्षणी बॉलला ग्लाइड करायचा प्रयत्न झाला होता, पण मात्र प्रयत्न असफल ठरतोय. पहिल्या षटकाची होते समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आनंद 11 वर्तकनगर या संघाची धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 3 धावा. या ठिकाणी आपण ओव्हरचं स्टॅट्स पाहू शकते. 2 डॉट बॉल्स, 3 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स मिळवल्या. इकॉनॉमी 3ची. जबरदस्त वेगवान, तेज तर्रार आणि कमी वेळामध्ये हे षटक कंप्लीट केलेलं आहे भावेश पवारने. नवीन बॉलर लगेच पाठवून द्यायचं आणि मॅच ऑन ठेवायची आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक, देऊया HM लाईट्स अँड साऊंड ला संधी. वर्तकनगर या संघाची धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 3 धावा. बघा, हाताची 5 बोटं ही सारखी नसतात आणि पहिलं षटक तर चांगलं ठरलेलं आहे गोलंदाज भावेश पवारचं, पण त्यानंतर आता मात्र गोलंदाजीमध्ये बदल करावा लागेल. प्रत्येक गोलंदाजाला एकच संधी मिळणार आहे आणि याच गोष्टीचा फायदा आनंद 11 वर्तकनगर संघाला उचलावा लागेल, कारण 4 षटकाच्या मर्यादित क्रिकेटमध्ये प्रत्येक वेळी तुम्हाला वेगवेगळे गोलंदाज फेस करावे लागतील. पण आता भावेश पवार पुन्हा गोलंदाजी करू शकणार नाही, पण मात्र आता जुगेश ज्याच्याकडे तो क्लास आहे आणि कल्याण ज्याच्याकडे तो आत्मविश्वास आहे, तो आता या ठिकाणी यूज करावा लागेल आनंद 11 वर्तकनगर संघासाठी. नक्कीच जुगेश देखील एक हार्ड हिटर बॅटर आहे आणि त्याच्याकडे देखील क्षमता भरपूर आहे. त्याचा खेळ आपण कित्येकदा या मैदानावरती पाहिला आहे आणि चांगली सातत्याने खेळी करत असतो. आता मात्र त्याला कन्सिस्टन्सी दाखवावी लागेल मैदानाच्या आत. कन्सिस्टन्सी, सातत्य खूप महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी उल्लेखित केल्या जातात अक्षय साठे यांच्याकडून, कारण सातत्य खूप महत्त्वाचं आहे. कारण मोठ्या स्पर्धेत खेळून मोठं होता येत नाही आहे, प्रत्येक स्पर्धेमध्ये सातत्य राखून तुम्हाला मोठं होता येत असते. आणि पाहूया या ठिकाणी कुठला संघ वरचा ठरतोय. आताच्या घडीला पाहिलं तर कागदोपत्री जाणवतोय की द ग्रेट मराठा स्वयं 11 गोरसई ब हा संघ थोडा वरचढ ठरलेला आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. पाहूया सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी सूरज खेणे तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट सूरज खेणे. पुन्हा एकदा तेज तर्रार बॉल. काय जबरदस्त ब्रह्मास्त्र आहेत गुरसैबी या संघाकडे. विथ द बॉल काय जबरदस्त खेळला आतापर्यंत राहिलेला. या अंगामध्ये एकूण 33 स्पर्धा त्यांनी जिंकलेल्या आहेत आणि तो एक इतिहासच म्हणू शकतोय. कुठल्याही संघाचा इतका प्रचंड आणि प्रगल्भ असा इतिहास असेल कुठल्याही सीझनचा. 33 प्रथम पारितोषिक विजेते, पण मात्र अजूनपर्यंत या जुचंद्र नगरीमध्ये तो विजेतेपद पटकावू शकले नाही आहेत. या ठिकाणी अपील केली जाते. आउटसाइड एज कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज बाद बसतोय. तिसरा धक्का टीम आनंद 11 वर्तकनगर संघाला आपण म्हणू शकतोय आनंद 11 वर्तकनगर टीम इज इन बिग ट्रबल. इस्माईल चाचा या ठिकाणी नेहमीच त्यांचं प्रेम राहिलेलं आहे क्रिकेटपटूंवर आणि त्यांच्या मालकीची ही जागा आणि त्या मैदानावर खेळण्याची संधी मिळते आणि आयोजकांवर त्यांचं प्रचंड असं प्रेम आहे इस्माईल चाचा. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय की तरुणांना खेळण्यासाठी ते मैदान उपलब्ध केले जाते. आपण अजिंक्य मैदानावर या स्पर्धेचा आनंद घेत आहात. तर आता तिसरा धक्का बसतोय 3 धावा असताना आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय सचिन. सचिन या नावाने मात्र एक वेगळं वलय बनवलेलं आहे क्रिकेट विश्वामध्ये. याच घडीला एकूणच आमच्या इथे दीपक शाहीर आलेले आहेत. त्यांनी एक अप्रतिम कविता लिहिली आहे. या षटकानंतर ती कविता तुमच्या समक्ष आम्ही देणार आहोत, कारण ही कविता त्यांनी केली आहे आमचे किरणदादा म्हात्रे यांच्यावर.
आणि भविष्यात त्यांची काय रेखाटणी असेल ती थोड्याच वेळात आम्ही तुमच्यापर्यंत ठेवू. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, हलकाशा हाताने बॉलला फक्त चिप केलंय. बॉल जाईल मिडॉन मधून मागे, शतशक येतोय लॉंग ऑन मधून पुढे, तोपर्यंत डिरेक्ट हिट झालाय जरूर, पण मात्र 2 धावांपेक्षा जास्त धावा गोळा करण्याचा अट्टहास त्या ठिकाणी केला जातोय. पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे गुरुसे बी या संघाचं. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर, 5 धावा 3 गडी बाद. चांगली गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते. सूरज खेडे देखील एक नामांकित गोलंदाज आणि त्याचा देखील फॉर्म कंटिन्यू पाहायला मिळतोय. 3 चेंडू फेकून झाले, 2 धावा खर्च करते, 1 विकेट प्राप्त करते. अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. राहुलचं खेळपट्टीवर थांबणं गरजेचं होतं. राहुल कश्यप पहिल्याच बॉलवर मात्र त्याने इम्प्रोवाइज स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचमुळे मात्र कुठेतरी उतरती काळा लागलेली आहे आनंद 11 वर्तकनगर संघाला. कुठलाच फलंदाज तग धरून राहत नाहीये. 4 षटकांच्या मर्यादित क्रिकेटमध्ये तुम्हाला थांबणं काही अंशी महत्वाचं आहे. उलट दिशेने खेळण्याचा प्रयास, बॉल जाईल गलीमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. मिळेल फक्त ही 1 धाव. एका धावीची वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. लेग बायची 1 धाव आपण धावफलकामध्ये नोंदीत करणार आहोत. बघा, छोट्या छोट्या पावलांनी तुम्हाला मोठा प्रवास करायचा असतो, पण इतकाही कमी गतीने तुम्ही मोठा प्रवास करू शकत नाहीये जितकी कमी गती या ठिकाणी आनंद 11 वर्तकनगर संघाची पाहायला मिळते. गती वाढवावी लागेल. 2, 4, 6 यांवर जास्तीत जास्त विश्वास ठेवावा लागेल, कारण आपण कागदोपत्री पाहिलं तर आतापर्यंत 2 डबल्स आणि 1 सिंगल. यावेळेस बघा पुन्हा एकदा बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी आणि स्टॉक बॉल आहे. वारंवार तो अशा बॉलची हाताळणी करत असतो आणि स्ट्रेट आर्म ॲक्शन आहे. बॉलला फ्लाईट मिळते, टप्पा घेतल्यानंतर बॉल थोडासा उसळतोय आणि या सर्व घालमेलीमध्ये फलंदाज त्या ठिकाणी संभ्रमामध्ये येतोय की कशा पद्धतीने स्ट्रोक एक्झिट करू. डॉट बॉलची हाताळणी धावसंख्या जाऊन पोहोचते 6 वर शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हरमधला. सूरज खेणे राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बघा, स्लोवर 1, थोडीशी फ्लाईट बॉलला पुढ्यात ठेवण्यात आलं होतं. पायांची स्ट्राईड मोठी करून स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला गेला. यष्टीरक्षक त्याची भूमिका चोख अदा करतोय. 2 षटकाचा खेळ सोपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आनंद 11 वर्तकनगर या संघाची धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 6 धावा. 6 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आनंद 11 वर्तकनगर टीम. रंगराज देशमुख यांनी देखील चहाची व्यवस्था आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये केलेली आहे, त्यांचे देखील असेल मनपूर्वक आभार. जाऊया आपण संकेतजी पाटील यांच्याकडे. धन्यवाद. चला, दीपक शाहिरांची कविता. दीपकजी, ओ शाहीर, बोलू का? तुमचा लिखाण माझा आवाज चालेल? तर किरणजी म्हात्रे यांना डेडिकेट केलेली ही कविता आहे मित्रांनो. थोड्याशा शब्दांची चुकाचूक झाली तर क्षमस्व, हे त्यांच्याकडून मी माफी मागतोय. किरण मधला पहिला किरण टाकला त्याने रहिवाशांवरती, बरोबर. रजाकारीला घाबरत नाही, हीच माझी माय माऊली, हीच माझी धरती. नका सांगू मला दुसऱ्याचे आश्वासन, जोमाने काम करीन, जोमाने काम करतो, नाहीतर कोणाच्या खांद्यावर भ्रष्टाचाराचे पाषाण कधी देत नाही. मात्रे म्हणतात त्याला पुढारी हाच हवा, इतिहास जो घडविल नवा. अर्धा त्याचा त्यांनी पूर्ण त घेतलाय. तर म्हणजे जहाज म्हणतात मला, नेईल पहिलं तरी अन्यायाची भ्रष्टाचाराची उलटून टाकलेली घडी. रेखाडून बघू नको, तोंडात वाणी हवी, साहेबांचा आशीर्वाद आहे, राज्याचे मंत्री भावी. क्या बात आहे दीपक शाहीर, मनापासून कौतुक आहे तुमचं. आणि निश्चितच किरण दादांना या खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनी दिलेत. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. आणि कविता लिहिता लिहिता त्यांचं रक्त देखील सांडलंय, मात्र ते त्यांचं रक्त आहे की मच्छरचं रक्त आहे कळायला मार्ग नाहीये. नाही, पण त्या मागे त्यांचं प्रेम दिसून येते किरण म्हात्रे यांच्यावरचं. खरंच जबरदस्त असं शब्दवर्णन किरण म्हात्रे दादांचं शाहीर यांच्या वतीने तुम्हाला ऐकायला मिळालं. संकेत पाटील यांचा आवाज होता आणि त्यांचे शब्द. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर विनीत माळी. राईट आर्म विकेट. ड्राईव्ह केलाय बॉलला, कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक डीपमधून पुढे येईल. स्वीपर कव्हर एरियामध्ये बॉलला स्टॉप केला जाईल, तोपर्यंत 2 धावांसाठी प्रयत्न केला जाणार नाहीये. फक्त एकाच धावेवर थांबतायत. एका धावीची वाढ धावसंख्या पोहोचते ते म्हणजे 7 या आकड्यावर. शाहिरांसाठी त्या ठिकाणी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आमच्याकडे. कोणी दिलंय? सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांच्या वतीने शाहिरांसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मोहन दादा, जिकडे जिकडे तुम्हाला कलागुण दिसतील मोहन दादांकडून तिकडे ॲप्रिसिएशन मिळेल. ऑन साईडला बॉलला टर्न केले, बॉल जाईल काऊ कॉर्नर एरियामध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल बॉलवर. तोपर्यंत दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाणार आहे. थ्रो अपिश होता. अपील त्या ठिकाणी केले गेले. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या जात आहेत. चला, हे 500 रुपयाचं बक्षीस सन्माननीय मोहनदादा रवींद्र पाटील यांच्या वतीने शाहिरांना आपण वितरित करणार आहोत. खरंच कौतुक वाटावं तितकं कमी मोहनदादांचं. कुठलंही क्षेत्र असू द्या, मोहनदादाच्या वतीने नेहमीच कलागुणांना वाव मिळतो म्हणजे मिळतो. धन्यवाद मोहनदादा फॉर ॲप्रिसिएटिंग.
धावसंख्येत तुम्हाला पाहायला मिळते 9 धावा. या ठिकाणी अडचण मोठी नाही अक्षयजी, पण ती विचार करून करून मोठी केली जाते आनंद 11 वर्तकनगर या संघाकडून. वारंवार तो दबाव पाहायला मिळतोय गोलंदाजांवरचा आणि त्याचमुळे तितकाच प्रामाणिक खेळ आतापर्यंत पाहायला मिळत नाहीये आनंद 11 वर्तकनगर संघाचा. नक्कीच चांगले बॉलिंग अटॅक पाहायला मिळतोय द ग्रेट मराठा भिवंडी स्वयं 11 गोरसाई संघाचा. आणि दबदबा राहिलाय सध्या जर ओव्हरचा विचार केला तर 2.2 चेंडू फेकून झाल्यात फलकावरती. 9 धावा 3 गडी बाद. पुढचा चेंडू विनीतचा. कल्याण स्ट्राईक एनवर मिस्टमिंग फटका आहे. कॅच होऊ शकतो का? यस डेफिनेटली. काय जजमेंट पाहायला मिळतोय जबरदस्त. विकेट पुन्हा एकदा डाऊन होतोय आणि आता मात्र वर्तकनगर क्वेश्चन मार्क निर्माण झालाय कारण की विकेट वारंवार जातोय. 3 चेंडू 9 धावा 4 गडी बाद. मोहनबाई आणि त्यांची स्पर्धा किंवा कोणाची स्पर्धा असू दे, मोहनदादांचं विलक्षण प्रेम, कुमार रणजित केणी यांचं देखील तितकंच प्रेम, मिथुनदादा पाटील, निलेशदादा मात्रे, हेमंतदादा वर्तक नावं घ्यावी तितकी कमी आहेत. इतकं प्रेम या सर्व आयोजकांनी दिलेलं आहे. अमितदादा पाटील देखील नेहमीच आवर्जून ऑडियन्स कॅचसाठी बक्षिसं लावत असतात. तर इकडे प्रत्येक आयोजकांचं आपण करूया मनपूर्वक कौतुक आणि आभार ज्यांनी तरुणांना आणि क्रिकेटपटूंना एक मोठं व्यासपीठ क्रिकेटचं दिलेलं आहे. धन्यवाद. 4 गडी बाद 9 धावा फलकावरती. चौथा चेंडू विडीचा पुढचा चेंडू. आता मात्र ड्राईव्ह केला जातोय लॉंग ऑन मधून. चेंडू निघून जातोय. डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. वाडिश लॉंग ऑन मध्ये हा चांगला फील्ड पाहायला मिळतोय. एका धावेने 10 प्लग 10च्या घरामध्ये. त्यात सिंगल डबल चालू आहे मात्र मोठे फटके जे यायला हवेत ते येताना दिसत नाहीत कारण की गोलंदाजचा दबदबा. संघाचा सूत्रधार तुमच्या सोबत असणं खूप गरजेचं आहे, पण आता महेश भालेराव यांची अनुपस्थिती मला प्रकर्षाने जाणवते आणि कर्णधार सोबत असायला हवं संघाच्या, पण मात्र कामानिमित्त ते आज मात्र उपस्थित राहू शकले नाहीये. महेश भालेराव, वी मिस यू. धावसंख्या 4 गडी बाद 10 आनंद 11 वर्तकनगर. जयसाठी हा चेंडू विनीतचा. 1 गडी बाद केलाय. 4 चेंडू मध्ये 4 धावा खर्च केलाय ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा जोराने मारण्याचा प्रयत्न. काय झेल घेतला जाईल का? मात्र शेवटी 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धाव पडला 12 धावा. 5 चेंडू 12 धावा फलकावरती. प्रत्येक गोलंदाजाने आपली कामगिरी चोख अदा केलेली आहे. भावेश पवारने खर्च केल्यात फक्त 3 धावा, सूरज केळेने खर्च केला फक्त 3 धावा आणि आतापर्यंत विनीतने 5 बॉल्समध्ये 6 धावा खर्च केला. विकेट सुद्धा मिळवलेला आहे. तर प्रत्येक गोलंदाज या महत्वपूर्ण सामन्यामध्ये इकॉनॉमिकल राहिला आहे, हे सर्वात महत्वाचं. कन्सिस्टन्सी सातत्याने पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल, लास्ट बॉल दिस ओव्हर. जबरदस्त चेंडू. आता मात्र पूर्णपणे जखडून ठेवलं जाते. कोणताही मुभा दिली जात नाही मोठे फटके खेळण्याची. गुड डिलिव्हरी. 3 ओव्हरची झाली समाप्ती. फलकावरती धाव 12. 4 गडी बाद. वर्तकनगर संघ यावेळी मात्र अडचणीमध्ये. ऐकूया HM साऊंडला. नक्कीच आज गोरसाई संघाला देखील द ग्रेट मराठा नाव दिलं जाते. आज हे नाव देखील लक फॅक्टर ठरू शकेल का हे देखील पाहिलं जाईल. तर अक्षयजी अजून एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. मैदानाच्या आतमध्ये तर ठसन आणि चुरस तर चालूच आहे, पण आमचे जे ऑडियन्स आहेत जे TCP लाईव्हच्या चॅटबॉक्समध्ये जबरदस्त अशा चॅट्स पाठवत आहेत आणि त्यांचं देखील तुंबळ युद्ध आम्हाला चॅटबॉक्समध्ये पाहायला मिळते. मित्रांनो, प्रत्येक क्रिकेटपटू आपल्या गावासाठी चांगला खेळ करत असतो आणि त्याचमुळे प्रत्येकजण आपापल्या जागेवर योग्य असतो. त्याचमुळे कुठला खेळाडू चांगला आणि कुठला खेळाडू खराब हे मूल्यांकन तुम्ही आम्ही करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला सपोर्ट करा हीच विनंती. संजय जयस्वाल यांनी शुभेच्छा दिल्या. त्या स्पर्धेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य देखील देत आहेत ते. थँक्यू संजय जयस्वाल. गोलंदाजी मार्क पर कपिल. फिरकी पट्टू, बोटांची जादू पाहायला मिळेल का? रनआउटची संधी धावचीच्या माध्यमातून गडी बाद होतोय
हा चेंडू देखील चांगला पाहायला मिळतो आणि पूर्णपणे क्वेश्चन मार्क सचिन हा बॅटरवरती रनआउटच्या माध्यमातून 5वा धक्का 12 धावा. ज्याने केंद्रीय मंत्री चषकामध्ये एका षटकात 9 धावांची गरज असताना एकही धाव खर्च केली नव्हती. आणि अजून एक या स्पर्धेचा एक सामना मला आठवतोय, स्वयंभू पायगाव आणि राई या दरम्यानचा. पुढच्या बॉलवर आपण चर्चा करूया. हा देखील अक्रॉस दी लाईन खेळायचा होता, मात्र जी कंट्रोल आहे, लेंथ अँड लाईन आहे, ती ऍब्सोल्युटली गुड डिलिव्हरी पाहायला मिळते. 3 षटकामध्ये फक्त 16 धावा बनवल्या गेल्या होत्या आणि एका षटकात 22 धावांची गरज असताना जबरदस्त बॅटिंग अजयची पाहिली. तर या शेवटच्या षटकामध्ये तशी धावांची गती अपेक्षित आहे. पुन्हा एकदा जोराने मारण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र बॅटची एज लागली होती आणि बाकीचं काम एसटी रक्षक करतोय. गडी बाद, विकेट डाऊन, 6वा धक्का, फलकावरती धावा 12. पाहायला मिळते, कारण आतापर्यंत बॉल्स फेकून झाले 4 आणि 4 बॉल्समध्ये एकही धाव खर्च केली नाहीये. बघा या ठिकाणी जबरदस्त गोलंदाजी. 5वा चेंडू पुन्हा एकदा, यावेळी मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एकच धाव आणि प्रत्येक विकेटसाठी द ग्रेट मराठाचे सर्वा मोहनदादा पाटील 500 रुपयाचा कॅश प्राईज. एक्झॅक्टली, ही देखील गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. गोलंदाजांना देखील प्रोत्साहित करण्याचं काम सन्माननीय मोहनदादा रवींद्र पाटील करत आहेत. 500 रुपये प्रत्येक गोलंदाजाला विकेटसाठी. लास्ट बॉल दिस इनिंग, यावेळी मात्र वाईडचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. थँक्यू अंपायर. फलकावरती धावा 14. 5 चेंडू 14 धावा. लास्ट ओव्हर आहे या इनिंगची आणि फलकावरती 14 धावा. आतापर्यंत जर विचार केला 3 ही तिसरा दिवस आणि लो स्कोर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वाईडचा इशारा, अतिरिक्त धावेने धाव फलक होते 15, वाईड येत आहेत 2. 2 धावांचा बोनस तर मिळाला, हे आपण म्हणू शकतोय. ते खरंच गरजेचं होतो आनंद 11 वर्तकनगर या संघासाठी. धावसंख्या पोहोचते 15 या आकड्यावर. पुढचा बॉल, शेवटचा चेंडू आणि यावेळी मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला. जवळजवळ 140च्या हून अधिक स्पीडला चेंडू गेला होता. अप्रतिम गोलंदाजी. 15 धावा फलकावरती आणि जिंकण्याकरता 16 धाव्यांचं एक डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी ऑलराऊंडर भावेश पवार यो लेफ्टी. भावेश पवारचं टायटल सॉन्ग देखील वाजलं जाते. द ग्रेट मराठा नाव दिलं जाते आज या संघाला. 16 धावा जिंकण्यासाठी द ग्रेट मराठा, स्वयं 11, घोरसाई बी आणि नेहमी कल्पेश म्हात्रे सातत्याने पाठिंबा असतो. मनीष म्हात्रे, कल्पेश म्हात्रे देखील. 16 धाव्यांचं लक्ष आहे. जो वेळ दवडला होता अगोदर तो कव्हर केला जाईल का, हा देखील प्रश्न. चांगली या ठिकाणी तुम्ही माहिती दिलीत की जो वेळ वाया जात होता तो वेळ रिकव्हर केला जाईल. पण मी एका गोलंदाजाचं आवर्जून नाव घेईन, रवी बुमबग यांची गोलंदाजी तुम्ही सुद्धा पाहिले आणि आम्ही सुद्धा पाहिलेली आहे. या ठिकाणी 7 विकेटसाठी 3500 रुपये रोख आमच्या कमिटी बॉक्समध्ये जमा झालेले आहेत. आनंद 11 वर्तकनगर संघाला विनंती असेल, या ठिकाणी तुम्हाला एकाच गणवेशामध्ये यायचं आहे. ही सूचना अगोदरच करून दिली होती. रवी बुमबग 2 धावांची पेनल्टी असेल. रवी बुमबग त्या ठिकाणी गणवेशामध्ये नाहीये.
तर गणवेशामध्ये असावं लागेल, अन्यथा तुम्हाला पेनल्टी दिली जाऊ शकेल. चला ओके ठीक आहे. या ठिकाणी या पंचांचं लक्ष अचूक आहे. त्या ठिकाणी कळवलं गेलेलं आहे की प्रतिस्पर्धी संघामध्ये देखील कारण महत्वाच्या बाबी आहेत. जे नियम आहेत ते नियम आहेत आणि नियमांमुळे स्पर्धा ही अधोरेखित असते. तर या ठिकाणी पहिल्या डावामध्ये देखील आपण पाहिलं तर गोरसेबी संघाचा एका क्षेत्ररक्षकाचं गणवेश वेगळा होता. त्या ठिकाणी आयोजकांचं कदाचित लक्ष नसेल, पण असू द्या, आपण आता थोडे फेअर राहूया. बघा, प्रेक्षक क्या आर्ततेने या स्पर्धेला पाहतात, अनुभवत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं करूया आपण मनपूर्वक स्वागत. रात्रीचं सत्र आहे, शनिवारची रात्र आहे आणि शनिवारची रात्र जागायची आहे. हाच कुठेतरी एक प्रयत्न प्रत्येक प्रेक्षकाचा पाहायला मिळते आणि प्रत्येक प्रेक्षक आपापल्या परीने एन्जॉय करतोय. हे देखील बाब लक्षात घेण्यासारखी आहे. आणि या ठिकाणी या स्पर्धेला इतका चांगला दर्जा देण्यासाठी प्रेक्षकांचा देखील महत्वपूर्ण वाटा राहिलेला आहे. तर सर्व प्रेक्षकांचा मी करतोय मनपूर्वक स्वागत. नवीन 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार, पवन केणे आणि प्रतीक पाटील. हे 2 बॅटर्स तुम्हाला आता खेळताना पाहायला मिळणार आहेत. चला आपण विनंती करूया, ते म्हणजेच मीरा 11 मालाड संघ तयार राहायचा आहे. यानंतर लगेचच आपण सामना खेळणार आहोत. मीरा 11 मालाड संघाने तयार राहायचं आहे आपल्या सर्व खेळाडूंशी. हा सामना संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत आणि लगेचच करणार आहोत त्या सामन्याची सुरुवात. आपण पाहत आहात शिवसेना युवासेना पुरस्कृत अंकुश फाउंडेशन जुचंद्र आयोजित अंकुश स्मृती चषक 2022 चा हा थरार आणि या थरारामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचा करूया मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी सर्वात महत्वपूर्ण गरज पूर्ण केलेली आहे माननीय श्रीयुत जगन्नाथ म्हात्रे तांडील साहेब व माननीय श्रीयुत किरणदादा म्हात्रे शाखा प्रमुख यांच्याकडून मंडप व लाईट व्यवस्था आम्हाला मिळालेली आहे. त्यानंतर माननीय श्रीयुत मोहन रवींद्र पाटील भाय यांतर्फे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी आकर्षक चषक आणि रोख रक्कम 50,000 10 रुपये ची आर्थिक मदत. त्यानंतर माननीय श्री भूषण पडवळे यांतर्फे उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकेवर यासाठी आकर्षक चषक. माननीय श्रीयुत भावेश पुणेकर यांतर्फे सर्व सामन्यांसाठी सामनावीर चषक. माननीय श्रीयुत जीवन डिसोजा मार्गारेट हॉटेल्स यांच्याकडून संपूर्ण पाण्याची व्यवस्था. माननीय श्रीयुत धनेश भगत, माननीय श्रीयुत विनोद पाटील यांच्यातर्फे डीजे व्यवस्था. माननीय श्रीयुत भरत भट्टा म्हात्रे कामड यांच्यातर्फे चेंडूची व्यवस्था. चेतनजी पाटील व जतीनजी म्हात्रे यांच्याकडून इंटरनेट व्यवस्था. जय महिषासूर मध्ये इंटरनेट. पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉलर तयार रवी बुंबक. जसा वेग तुमच्याकडे आहे तसा वेग माझ्याकडे आहे आणि तोडीस तोड प्रत्युत्तर देण्याचा जबरदस्त प्रयत्न रवी बुंबकचा. काय तेच तर गोलंदाजी आणि या डॉट बॉल साठी सुद्धा टाळ्या येतात. ही देखील महत्वाची बाब आहे. रवी बुंबकच्या प्रत्येक बॉलवर आता वेगळं पण पाहायला मिळालं. खूप चांगला कमबॅक आणि चांगली सुरुवात रवीची. ओव्हर द विकेट ऑन साइडला पुल केले क्षेत्ररक्षक आहे. त्या ठिकाणी कॅच कॅरी केला जाईल आणि अशा पद्धतीने पहिला धक्का बसतोय. द ग्रेट मराठा स्वयं 11 गोरसई बी संघाला फलंदाज बाद होतोय पवन केणे. बॅक टू पिवेलियन. थँक्यू. सन्माननीय केतन भोईर आरके यांच्या वतीने लाइटनिंग बेल्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत. माननीय श्री चेतन केदारनाथ पाटील केदारनाथ एंटरप्राइजेस यांच्यातर्फे 10,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य. माननीय श्रीयुत जिग्नेश म्हात्रे यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य. सौभाग्यवती चरणा प्रशांत म्हात्रे शिवसेना महिला विभाग संघटक नायका पूर्व यांच्या वतीने रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. श्रीयुत ललित वासुदेव म्हात्रे शिवसेना शाखा प्रमुख वाकीपाडा यांच्याकडून 2,500 रुपयांचं सहकार्य. रमाकांत सदानंद म्हात्रे जितेंद्र रवींद्र म्हात्रे चंद्रपाडा यांच्याकडून आर्थिक सहकार्य. श्रीयुत राज चंद्रकांत पाटील एनआर कट्टा यांच्या वतीने रोख रक्कम 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. माननीय श्रीयुत हेमंत वर्तक यांच्याकडून आर्थिक सहकार्य आणि माननीय कुमार रणजित किणी यांच्याकडून 21,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. सर्वांचं मनपूर्वक आभार. नक्कीच श्री निलेश चव्हाण उद्योजक वाकीपाडा यांच्या माध्यमातून देखील 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस बॉटमॅनचा वापर केला, बॉलला टर्न केला, बॉल जाईल वाईडिश मिडॉन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे तैनात. मी ते 1 धाव. एका धावेची वाढ धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 1 या आकड्यावर आणि खूप वेळानंतर मात्र धावफलक सुरू होतोय तो म्हणजे टीम जय द ग्रेट मराठा स्वयं 11 गोरसईबीचा. 1 धाव 1 गडी बाद 3 चेंडू फेकून झाले. रवी बुंबक आतापर्यंत कशा प्रकारे गोलंदाजी करेल. 1 विकेट प्राप्त झालाय, मात्र अजून त्याला कन्सिस्टन्सी दाखवावी लागेल. पुन्हा एकदा बॉटमॅनचा वापर केलाय. मनगटी फटका बॉलला पाठवला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. हा
सामना तितकासा सोपा नाहीये स्वयं 11 गुरसेबी या संघासाठी, कारण समोर रवी बुंबक सारख्या जबरदस्त गोलंदाजाचं आव्हान आहे आणि तो देखील पूर्णपणे लक्ष देतोय आणि एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत दाखवतोय, कारण 4 बॉल्समध्ये त्याने फक्त 2 धावा खर्च करून 1 विकेट मिळवलाय. पवन केणेला त्याने बाद केलंय. वेलकम समित दादा पाटील, तुमचं सहर्ष स्वागत ज्यांच्या माध्यमातून JPL जितेंद्र प्रीमियर लीग साकारली गेली. वेलकम समित दादा पाटील. जबरदस्त नियोजन. JPLचं ऑन साईडला हुक करायचा होता, बॉल टॉपेज घेऊन जातोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी जबरदस्त नेत्रदीपक चौकार. थँक्यू. ज्याप्रमाणे JPLचा उल्लेख केला त्याच पद्धतीने एनआर कट्ट्याचा सॉन्ग मात्र सातत्याने वाजवत होतं. सर्वाधिक एन्जॉय कोणी केला असेल तर एनआर कट्टा संघाने, आणि तेच सॉन्ग वाजलं जाते. 6 धावा फलकावरती 5 चेंडू. लास्ट बॉल, पुन्हा एकदा बॅटची एज लागली आहे आणि चेंडू मात्र निघून जातोय. 4 धावेंकरता हा एक बॅक टू बॅक चौकार येतोय. फलकावरती धावा आता वेगाने पुढे सरते. 10 धावा 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. जे एवढं गाणं हे जुचंद परिसरात हायलाइटेड झालेलं आहे, तसंच साऊथ इंडियन गाण्यांचा आपण उल्लेख केला तर तशाच पद्धतीचं चेन्नई या परिसरामध्ये अशा पद्धतीचे म्युझिक तुम्हाला तामिळनाडू म्हणा किंवा साऊथ इंडियन म्युझिक. आणि येस एक्झॅक्टली मला तोच उल्लेख करायचा वाटतोय. अनिरुद्ध जो एक उत्कृष्ट म्युझिक डायरेक्टर आहे आणि त्याच लयीमध्ये हे गाणं तुम्हाला ऐकायला मिळेल एनआर कट्टाचं. आणि हितेश पाटील जे उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक आहेत आणि त्यांनी स्वतः हे गाणं बनवलेलं आहे आणि कंपोज केलेलं आहे. आणि हितेश पाटील यांनी मात्र जबरदस्त प्रगती नृत्य क्षेत्रात केलेली आहे आणि ते मात्र नेहमीच ऑडिशन घेण्यासाठी व्यस्त असतात. स्टेप आउट झाले, प्लेड ऑन, आणि अशा पद्धतीने फलंदाज होतोय बाद. सूरज खेणे बॅक टू पेव्हिलियन, फलंदाज बाद. साऱ्यांची उमेद आहे, साऱ्यांची कोईश, साऱ्या ज्याच्या मनात समाज येईल असं रणजित किणी दादा. RK ट्रॉफी कोण विसरेल. जबरदस्त रजनी क्रिकेटचा थरार गेल्याच महिन्यात तुम्ही अनुभवलेला आहे. सूरज सिंग एक जबरदस्त गोलंदाज, वर्तकनगर या टीमचा नेहमीच तो कन्सिस्टंट राहिलेला आहे आणि मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्याचं योगदान वर्तकनगर संघासाठी आम्ही पाहिलेलं आहे. पण आता मात्र धावसंख्या खूप कमी असल्या कारणाने मात्र जास्त दबाव असेल, पण त्या दबावाला मनात न ठेवता एक चांगल्या दर्जाचा बॉल हाताळला आणि सूरज केणेला त्रिफळाचीच्या स्वरूपात बाद केलंय गोलंदाज सूरजने. चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी विकेट जाताना दिसतोय. जर विकेट तुम्ही घेत राहाल तर नक्कीच थोडासा दबाव येऊ शकतो का, हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. बघा, सहज जिंकायला मिळालं तर भित्री माणसं सुद्धा खेळण्यासाठी तयार होत असतात, पण मात्र तुम्हाला दिसतोय की तुम्ही पराभवाच्या छायेत आहात तर देखील जो मैदान सोडत नाही तो खरा शूर असतो. या ठिकाणी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनीत पोहोचतोय. क्रमांक 4 वर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. सूरज ओव्हर द विकेट. ऑन साईडला पुन्हा एकदा बॉलला टोन केलंय. क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी होता शॉर्ट मिड विकेटला. बॉलला कॅरी करेल, थ्रो करेल तोपर्यंत मिळते 1 धाव. एका धावेची वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या क्रमांकावर. जिंकण्यासाठी अजूनही 5 धावांची गरज. नक्कीच चांगला टाइम रिकव्हर झालाय आपला, म्हणायला हरकत नाही, कारण की वेल दवडला गेला होता. त्यानंतर मात्र लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळतोय आणि आतापर्यंत चांगला वेळ वाचलाय हे म्हणायला वावगं ठरणार नाही. पण अजूनही सामना लांबणीवर आहे, कारण सूरजचं हे स्पेल चांगल्या दर्जाचं पाहायला मिळते. बघा, पुन्हा एकदा कनेक्शन झालंय की नाही झालं ते तर आपण विचारणारच आहोत. दरम्यान एकदा तो पूर्ण केले आणि ही असेल लेग बाईटची एक धाव. लेग बाईटच्या एका धावेने धावफलक पोहोचतोय तो म्हणजे 12 या आकड्यावर. 12 रन्स ऑन बोर्ड. स्टील 4 मोर रन्स आर रिक्वायर्ड टू विन टू टीम स्वयं 11 द ग्रेट मराठा गोरसेबी. 4 धावांची गरज, 15 चेंडू आणि 4 धावांचा मॅच सोपा झालाय. मात्र क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकते. लेट्स सी नेक्स्ट बॉल. ते घडलंय. 6 बॉल्स मध्ये 6 धावा देखील डिफेंड झालाय. या स्पर्धेचं आपण उदाहरण घेऊया.
पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार सूरज सिंग. ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक, बॉल जाईल मिड विकेटला, क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी बॉलवर पोहोचतोय. 2 धावांचा कॉल आहे. क्या बात आहे. प्रकाशाच्या वेगाने या 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत आणि क्षेत्ररक्षक थोडासा गाफील राहिला होता आणि त्याच चुकीचा फायदा उचलताना या 2 धावा कव्हर केल्या जातात. धावसंख्या पोहोचते 14 वर. 2 धाव्यांची गरज. 14 चेंडू आणि 2 धावा. आणि स्कोरबोर्ड वरती देखील तुम्ही पाहू शकता की 2 विकेट आणि 14 धावा. विशाल भोईर माहिती देतात. क्या बात आहे विशाल भोईर. चांगला चेंडू. आता मात्र गुड डिलिव्हरी पाहायला मिळतोय. 13 चेंडू 2 धाव्यांची गरज. जबरदस्त सामना खेळला जातोय खरं तर आनंद 11 वर्तक नगर या संघाकडून. कारण वाटलं होतं की सामना सहजासहजी पूर्ण केला जाईल, पण मात्र कुठेतरी थांबवलं जाते, अडवलं जाते, अडवणूक केली जाते फलंदाजांची आणि धावांचा पाठलाग करता पवनला देखील जास्त काही प्राप्त करता आलं नाही. या सूर्य सुद्धा जास्त काही प्राप्त करता आलं नाही. प्रतीकने स्ट्रगल केलंय. प्रतीकच्या बॅटमधून 2 चौकार आलेले आहेत आणि मिनिटच्या मध्यभागी आतापर्यंत 3 धावांचं योगदान. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार सूरज सिंग. ऑन साइडला क्रॉस बॅटेड पुल स्ट्रोक, बॉल जाईल सीमा रेषा पार आणि मिळतील धावाचा षटकार असेल विजयाचा षटकार. सामना जिंकतोय स्वयं 11 द ग्रेट मराठा गोरसे बी. विजय संघाचा अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक आनंद 11 वर्तक नगर.